मुंबईतील सेना भवनामध्ये थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला माजी खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात ही बैठक होणार आहे। पाठोपाठ संजय राऊत लवकरच कोकण दौरा देखील करणार आहेत। आता कोकणातली गळती ठाकरे कशी रोखणार, भास्कर जाधवांची खंत ठाकरे ऐकणार का, त्यावर तोडगा कसा निघणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। शिवसेना ठाकरे पक्षामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। कोकणात राजन साळवी पाठोपाठ सुभाष बने, गणपत कदम यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकारी यांनी शिंदेंचं शिवधनुष्य हाती धरलं। पाठोपाठ भास्कर जाधवांनी सुद्धा खंत व्यक्त केली, यामुळे बैठकांचा धडाका लावण्यात आलाय। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी ईशांत देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशांत, काय नेमका अजेंडा असणार आहे आजच्या बैठकीचा, काय याच्यातून अपेक्षित आहे? आपण पाहिलं असेल तर नुकतीच राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस असंख्य शिवसैनिकांनी देखील पक्षामध्ये प्रवेश केला। यानंतरच आज कुठेतरी विनायक राऊत यांच्या नेतृत्वामध्ये राजापूर मतदारसंघामधले कार्यकर्त्यांची आज सेना भवनामध्ये बैठक आहे आणि या बैठकीमध्ये डॅमेज कंट्रोल कसा करायला पाहिजे हे देखील त्यांच्यामध्ये होणार आहे। त्याचनंतर संजय राऊत यांचा कोकण दौरा आहे, तर या कोकण दौरा कसा असेल आणि जे आता टीका होतीये त्या टीकेला उत्तर कसं द्यायचं हे देखील आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे। निश्चितपणे या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीसाठी ईशांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।